तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। समोर भावना बघत होतो आपण हुकुमचंद बारिलजींच्या भावनामध्ये, म्हणू एकदा आपण। देह देवल में रहे पर देह से जो भिन्न है राग जिसमें किंतु जो उस राग से भी अन्य है, गुण भेद से भी भिन्न है पर्याय से भी पार है, जो साधकों की साधना का एक ही आधार है। काय सांगितलं होतं? देह देवल में रहे, घे ना त्याच्यावर ठेव मग। यह भगवान आत्मा यद्यपि देह रूपी मंदिर में रहता है पर देह से भिन्न ही है। हे घे तुला। इसी प्रकार रागादि विकारी भाव इसमें ही उत्पन्न होते हैं। किसमें? जीव में, आत्मा में। तर त्या रागादि भावापासून सुद्धा हा आत्मा भिन्न आहे। जरी त्याच्यामध्येच उत्पन्न होत आहे, त्याचेच विकारी परिणाम आहेत, तरी सुद्धा हा जीव त्याच्यापासून भिन्न है। अधिक क्या कहे, गुणभेद से भी भिन्न है। गुणभेदांपासून सुद्धा अनंत गुणवाला असताना सुद्धा जे काही सगळे स्वतंत्र स्वतंत्र गुण करून सांगितले, तर अशा भेदरूप सुद्धा नाही मी। जसं म्हणलं होतं उदाहरण काय, बुंदीचा लाडू बनवलाय, काय काय घालतं त्याच्यात? साखर, डाळीचं पीठ, तूप, तेल, काय असेल ते। मग ते घातलं तर त्याचं अभेद स्वाद घेता का त्यात डिफरंट डिफरंट तुम्ही, हा मी तूप खायले, डाळीचं पीठ खायले, काय साखर खायलो, अभेद आहे। मग असं आत्म्याचा सुद्धा स्वाद घेत असताना गुणभेद नाही आहे त्याच्यामध्ये, अभेद आहे तो अनुभव। मग ज्याला हा अभेद स्वरूप समजला तर तिथं समोर प्रगट झाला हे सांगितलं। म्हणजे एका वक्त्याने काय सांगितलं की तुम्ही भाजी खाताय घरात, असं विचारते का नाही मम्मी कधी, लोण झाले का रे भाजीला, म्हणून का नाही, तिखट झाली आहे का, छान झाली आहे का, काय विचारतात। मग ते खात असताना तो माणूस तर उलट त्याचा अनुभव फील करतोय, एक मजा घेतोय त्याची, आणि तुम्ही त्याला त्या मजेतून बाहेर काढून काय विचारताय, लोण आहे का नाही त्याच्यात। मग त्याला ते विचार करून बघावं लागतं लोण लागतंय का नाही। म्हणजे काय झालं, आता तो भेदाकडे गेला। पहिल्यांदा तर अभेद घेत होता स्वाद, पण आता भेदाचा अनुभव करू लागला। मग जिथं अभेदता आहे त्यालाच म्हणायचं संवर। किंवा जरी ते सगळं त्यात मिसळलेलं आहे, मिश्रण आहे, ती भाजी म्हणा, ते लाडू म्हणा, तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये भिन्न भिन्नच आहे। जरी ते अभेद आहे, पिंड सरबत म्हटलं ना, सरबत जरी बनवलंय तरी त्याच्यामध्ये सगळं वेगळं वेगळं ॲड केलेलं आहे, आणि ते एकमेक रूप होत नाही। जरी एकत्र आहे तरी सुद्धा एकमेक होत नाही। म्हणूनच सांगता आलं की आहे ह्याच्यामध्ये लोणचा सुद्धा स्वाद आहे, लिंबू आहे, जे काय सांगतं ते। म्हणून म्हटलं की ज्याला हे तत्व कळलं, हे भेद कळला, तिथंच समोर प्रगट झाला। जरी सगळं एकत्र आहे तरी सुद्धा एकमेक रूप नाही। काय म्हणायचं मग, एका क्षेत्रात आहे पण एकमेक रूप नाही, किंवा एक द्रव्य अन्य रूप नाही, असंच इथं पण सांगितलं। यालाच म्हणायचं मग संवर्पण। म्हणजे जसं या शरीरामध्ये एकत्र आहे जीव आणि हे शरीर, एक क्षेत्रावगाह रूप आहे, तरी सुद्धा तिथं जेव्हा समजणार की शरीर म्हणजे जीव नाही आहे आणि जीव म्हणजे शरीर नाही आहे, हे भेद म्हणजेच संवर। म्हणून एवढं सोपं आहे, पण आपण काहीतरी अवघड असेल। शुद्धात्मानुभव म्हणजे, सम्यक दर्शन म्हणजे काहीतरी अवघड असेल असं विचारातूनच स्वतःला त्याच्यापासून दूर नेतो। म्हणून हा विचार करा की सोपा आहे, मला होणार, तर त्यासाठी ध्यान आवश्यक आहे। काय म्हणलं, कशापासून भिन्न आहे आत्मा? शरीरापासून नाही। तुमच्या त्या 8व्या श्लोकासारखं सांगा, कशापासून भिन्न आहे?
द्रव्यकर्ममलैर्मुक्तं विवर्जितं नो कर्मरहितं सिद्धं निश्चयेन चिदात्मनः. म्हणजे काय सांगितलं? द्रव्यकर्मापासून मुक्त आहे, भावकर्मापासून मुक्त आहे आणि नो कर्मापासून सुद्धा हा चैतन्य रूप आत्मा निश्चयाने भिन्न आहे. तेच सांगितलं इथं पण. गुणभेद से भी भिन्न है, पर्याय से भी पार है. कुठल्याही पर्याय रूप सुद्धा मी नाही आणि सर्व साधकांच्या साधनेचा हा मी एकच आधारभूत आहे. मी तोपर्यंत झालं होतं काल. पुढचं म्हणून मैं हूँ वही शुद्धात्मा चैतन्य का मार्तंड हूँ, आनंद का रसकंद हूँ मैं, ज्ञान का घन पिंड हूँ मैं, ध्येय हूँ श्रद्धेय हूँ मैं, नेय हूँ मैं, ज्ञान हूँ बस एक न्यायक भाव हूँ मैं स्वयं भगवान हूँ. सांगा अर्थ. मैं हूँ वही शुद्धात्मा. मार्तंड म्हणजे सूर्य. मार्तंड चैतन्य रूपी सूर्य आहे. पुढं मी आनंदाचा रसगंध स्वरूप आहे आणि ज्ञानाचा घनपिंड आहे. घनपिंड म्हणजे काय? भरलेला. घन म्हणजे काय म्हणायचं? ठोस, भरीव. जसं ते दगड असतं ते आतून पोकळ आणि वरून भरीव नसतंय, पूर्ण त्याचं अंतर बहिरंग भरीव असते. तसं माझा आत्मा कसा आहे हो? फक्त काय वर दिसायसारखं ज्ञान नाही आहे, तर ज्ञानाचाच पिंड आहे. मी त्याला घनपिंड म्हणलं. म्हणजे मी आनंदाचा रसकंद आहे आणि ज्ञानाचा घनपिंड आहे. मैं ध्येय हूँ. ध्येय म्हणजे काय? खडू कुठे? हां बरोबर. ध्येय ह्याला म्हणायचं विषय. कशाच्या द्वारे धरणार ते साधन, त्याला म्हणायचं ध्यान. म्हणजे आता ध्यान हे साधन, ध्येय हे त्याचा विषय. तसंच ज्ञेय, इथं काय? ज्ञान. काय म्हणायचं? ज्ञानरूपी साधनाने ज्याला विषय करतो त्याला म्हणायचं ज्ञेय. पुढं इथं काय घेतलंय? श्रद्धेय. साधन काय आहे? श्रद्धान. श्रद्धानाचा विषय श्रद्धेय, ज्ञानाचा विषय ज्ञेय आणि ध्यानाचा विषय ध्येय. अजून असं शास्त्रात शब्द येते, तिथं नाही आहे. प्रमेय. साधन काय? प्रमाण. प्रमाण पण ज्ञानच आहे. तर ज्ञान हे साधन आहे आणि ज्ञेय हे विषय आहे, त्यालाच प्रमेय पण म्हटलं जातं. किंवा अनुमान हे ज्ञान आहे आणि त्याचा विषय अनुमेय. म्हणजे काय? ज्याचं अनुमान केलं जातं त्याला म्हणायचं अनुमेय. जसं की आता सर्वज्ञ दिसत नाही आहे, पण ज्या अर्थी हे सगळं जाणलंय कोणीतरी, त्या अर्थी कोणीतरी केवलज्ञानी होते पूर्वी, ज्यांनी की हे सगळं लिहून ठेवले. म्हणजे सर्वज्ञांची अनुमानाने सिद्धी केली. जसं की उदाहरणार्थ काय म्हणलं? पर्वतावर अग्नी दिसत नाही आहे, पण असा धूर येतोय असं दिसतंय वर. तुम्ही काय अनुमान केला? ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी तिथं अग्नी आहे. तसंच ज्या अर्थी 3 लोकाला कोणीतरी जाणलंय, ही सगळी जिनवाणीची रचना केली आहे, त्या अर्थी कोणीतरी त्याचा ज्ञाता, कोणीतरी सर्वज्ञ होते. असा अनुमानाने त्यांची सिद्धी केली जाते, त्याला म्हणायचं अनुमेय. त्या अनुमानाचा विषय अनुमेय. मग तसं हे लोक काय करतात? जी गोष्ट प्रत्यक्ष नाही आहे त्याचं अनुमानाने आपण सिद्धी करतो. पण आत्मा तर प्रत्यक्ष आहे आपल्याला. मी जीव आहे हे मी प्रत्यक्ष जाणू शकतो. पण लोकांनी काय केलं? त्याला परोक्ष ज्ञानाचा विषय. म्हणजे काय? ज्या अर्थी इथं सांगितलंय ज्ञान असते तिथं जीव असतो, म्हणजे माझ्यामध्ये ज्ञान आहे म्हणून माझ्यामध्ये जीव आहे असं म्हटलं तरी परोक्ष झालं. त्यांनी सांगितलं म्हणून मी काय केलं? माझ्यामध्ये ज्ञान आहे, आनंद आहे म्हणजे मी जीव आहे, ह्याला पण परोक्ष म्हणायचं. हा मी जीव आहे असं जाणणं हेच प्रत्यक्ष आहे.
म्हणून पहिल्यांदा ह्याचा काय म्हणायचं अनुसरण करणार किंवा ह्याचं अवलंबन घेणार परोक्ष ज्ञानांचं, पण तरीसुद्धा पुढं जाऊन प्रत्यक्ष अनुभव करणार तरच त्याला सम्यक दर्शन प्रगट होणार. अजून काय काय शब्द येतात बघू, आल्यावर सांगते. ध्येय कशाला म्हणलं, जो विषय असतो त्याला ध्येय म्हणायचं. ध्यानाचा विषय तो ध्येय, ज्ञानाचा विषय तो ज्ञेय, श्रद्धेचा विषय श्रद्धेय, असं अशा प्रकाराने शास्त्रामध्ये शब्द येतात. मग मी कोण आहे, कधी मी ज्ञान पण आहे म्हणणार, कधी मी ज्ञेय पण आहे म्हणणार. कधी म्हणणार सांगा, मी ज्ञान कधी आहे आणि मी ज्ञेय कधी आहे. बरोबर, मी जेव्हा ध्यान करायला बसलो त्यावेळेस कोणाला मी जाणलं तो मी ज्ञेय आहे, आणि मी ज्ञान कधी आहे, त्या ज्ञेयाला जो जाणतोय तो मीच आहे, म्हणजे मी ज्ञान आहे. ॲक्च्युली आहे सगळं अभेद, पण सांगताना भेद केला जातो. असं काय केलं मी, सुरीच्या द्वारे ते कट केलं, काय असेल ते भाजी वगैरे, तर ती सुरी साधन आहे आणि ती भाजी ते तुमचा विषय आहे ज्याला की कट करणार. हे दोन वेगळे झाले. पण इथं ज्ञानाने ज्ञानालाच पकडायचं आहे, ज्ञानालाच जाणायचं, त्यावेळेस तर तो अभेद आहे विषय एकाच ठिकाणी. मग तोच मीच विषय, मीच साधन आहे आणि त्याचं फळ पण मलाच मिळणार आहे. म्हणून सांगतायत की मीच ध्येय आहे, मीच श्रद्धेय आहे, मीच ज्ञेय आहे, मीच ज्ञान आहे. हे कशासाठी सांगावं लागलं, तुम्ही काय म्हणता आमची पंचपरमेश्वरींवर श्रद्धा आहे, सर्वज्ञांवर श्रद्धा आहे. मग त्यावेळेस श्रद्धा भिन्न झालं, श्रद्धेय भिन्न झालं. काय झालं, श्रद्धेय कोण आहे, सर्वज्ञ आहेत. आता मी त्यांच्यावर श्रद्धान करतोय ना, मग श्रद्धान माझं आणि श्रद्धेय त्यांचं, म्हणजे श्रद्धेय तो विषय आहे. मग दोनमध्ये घालतो त्यावेळेस तर ते व्यवहार नाहीच आहे. पण जेव्हा अभेद सांगतोय आपल्यामध्येच, मीच श्रद्धावाला आहे आणि मीच श्रद्धेय, श्रद्धा करणे योग्य आहे, जेव्हा हा अनुभव करतो, ज्यावेळेस तो निर्णय होतो, तिथंच त्याला सम्यक दर्शन प्रगट होतं. म्हणून इथे सांगावं लागलं कशासाठी, समोर भावना कधी प्रगट होणार, भगवंतांना श्रद्धेय ठेवून ध्यान करणार तर, त्यांना ध्येय ठेवणार तर सम्यक दर्शन नाही तिथं. त्याच्या पुढं मग जिनबिंब दर्शन सम्यक दर्शनाचं कारण सांगितलं का नाही. मग माझं काय चुकलं, मग काय म्हणायचं मग ती मागची स्टेप आहे. त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला भगवंतांचं दर्शन करा नाही म्हणत नाही आहेत, पण त्याच्या पुढं जाऊन निज दर्शन करायची गरज आहे, तर सम्यक दर्शन होणार आहे. भगवंतांचं दर्शन म्हणजे सम्यक दर्शन नाही आहे. नेत्रदर्शन तर मी केलं नाही का हो, अनादीपासून केलंय. मामा दर्शन केलं का वर, कुठे आहेत भगवान, कुठे आहेत, इथे आहेत. अरे वा, माझ्या आधीच उत्तर तयार. सांगणार तर परफेक्टच, नाही तर काय बोलायचंच नाही. लॉक. म्हणजे जोपर्यंत त्यांना धरणार ना तोपर्यंत बाहेरच राहणार आहे. त्यांच्या पुढं जाऊन मी स्वतःला धरणार तर सम्यक दर्शन प्रगट होणार. म्हणून श्रद्धा आणि श्रद्धेय हे दोन वेगळे नाही आहेत, तर माझ्याच ठिकाणी आहेत हे सांगायसाठी, आणि त्यालाच समोर प्रगट होणार. काय म्हणले भाभी, जेव्हा ज्ञान आणि ज्ञेय अभेद असतात, ध्या वाक्य, त्यावेळीच तिथं समोर प्रगट होतो. काय म्हणले, लिहा त्याच्यामध्ये, असं तुमच्याकडं नोटपॅड मला माहिती आहे. जेव्हा ज्ञान आणि ज्ञेय अभेद असतात तेव्हाच तिथं समोर प्रगट होतो. जेव्हा ध्यान आणि ध्येय अभेद असतात, श्रद्धा श्रद्धेय हे नाही, हे वेगळे झाले. ज्ञान आणि ज्ञेय एकच असतात, अभेद असतात, तेव्हाच तिथे सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जेव्हा दोन रूपामध्ये आहे त्यावेळेस व्यवहार झाला तो. त्यामुळं बाहेर कोणी श्रद्धेय मला नाही, माझा आत्माच श्रद्धा करण्यायोग्य आहे. मग ह्याच्यावर तत्वावर श्रद्धा ठेवायचं का नाही ठेवायचं, जिनवाणीवर, देवशास्त्र गुरूंवर श्रद्धा ठेवायची की नाही, त्याच्याने सम्यक दर्शन होत नाही. मग त्याच्या अवलंबनानेच तुम्ही स्वतःपर्यंत पोचणार आहे, त्याशिवाय तर नाही. बाहेरचे कॉमिक्स वाचला, काहीतरी पेपर वाचला, त्याच्याने थोडी सम्यक दर्शन होणार आहे.
त्याच्यानी पण होत आहे माहिती आहे का तुम्हाला? कसं रे? बरोबर. पेपर वाचल्यावर सगळ्या पेपरच्या पानावर समजा न्यूज आली, आज ह्याला हार्ट अटॅक आला, काल त्याला आला होता, परवा उद्या त्याला येणार आहे. असं काय नाही, उद्याचं नाही. तर असं काहीतरी वाचून कोणाला तरी विरक्ती येऊ शकते, किंवा अचानक कोणाला तरी काय घर पडलं, आग लागली, ह्याच्यामध्ये इतके जण मेले, लहान बाळाचं काहीतरी दाखवलं आणि त्यामध्ये त्याचा अंत झाला, हे ऐकून बघून सुद्धा कोणाला तरी, म्हणजे काय म्हणायचं, प्रत्येक घटना गुरु असते हो जीवनामध्ये. प्रत्येक घटनेतून, प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला वैराग्य समोर होऊ शकतो. फक्त तसा उपयोग करायला पाहिजे आपण. जसं झाड उन्मळून पडलं तर वैराग्य होत होतं. कसं काय बरं? त्यात काय झाडात काय आहे का? झाड पडलं उन्मळून तर ते राजा विरक्त झाला का? कसं आहे ते इतकं अवाढव्य, काय ते 500 वर्षापूर्वीचं झाड. दार बंद करू का? नको ना. 500 वर्षापूर्वीचं झाड होतं. त्याचा बुंदा बिंदा किती मोठा असणार, असं डेरेदार वृक्ष होतं आणि असं क्षणात जळालं. ते बघून सुद्धा वैराग्य. म्हणजे इतकं फर्म असलेलं झाड असं जळून सहज नष्ट होऊ शकतं, तर मैं किस झाड की पत्ती, म्हणजे माझं पण असाच नाश होऊ शकतो. वीज चमकली तर वैराग्य. किती क्षणिक गोष्टी सांगितल्या होत्या, पण ह्याच्यातून जीवाला वैराग्याकडे जायला पाहिजे, तर ते सम्यक दर्शनाला कारण आहे. नाहीतर डोळ्यासमोर माणसं मेलेली दिसते तरी सुद्धा कोण विरक्त होत नाही. कधी दवाखान्यात जाऊ नका. सर्जरी वगैरे मोठे मोठे हॉस्पिटल असतात ना, जर तुम्ही इतके काय म्हणायचं कठोर असाल, इतके कणखर असाल ना, तिथं जाऊ नका. तिथं बघून सुद्धा तुम्हाला कधी विरक्ती होणार नाही. नाहीतर लोकांना ऐकून सुद्धा नुसतं नको वाटतं. मग अशा ठिकाणी आपल्याला जायला नको, असे भोग आपल्याला भोगायला नकोत. म्हणून तो मी आत्माच ध्येय आहे. तर एक काय घटना ऐकली होती मी, की कसं ज्ञानाचा वापर करतो याच्यासाठी बरं का. एक आता पेपरचं न्यूज निघाली म्हणून, एक मनुष्य होता आणि तो बसमध्ये बसला आणि बस जस्ट निघणार होती, तर तिथं बाजूलाच बसलेला तो पेपर विकणारा होता. आणि निघेपर्यंत ती किती वेळ थांबली होती, तो आत किती वेळ बसला होता, हा पण बाहेरच होता, पण निघेपर्यंत पेपर घेतला नाही बरं का त्याने. आणि जस्ट गाडी चालू झाली, त्याने म्हटलं अरे पेपर दे लवकर. मग हा गेला आणि म्हटला की घ्या लगेच. आणि मग त्यांनी गाडी निघाली. आता पळत पळत असताना हा पळत त्यांकडनं 1 रुपया घेतो त्या पेपरचं पैसे. मग त्या बाजूला बसलेल्याने विचारलं, अरे इतकं वेळ थांबली होती का नाही घेतला तू? तर नाही, त्याचं काहीतरी बिल जास्त होतं आणि त्याला पैसे कमी दिले, असं काहीतरी झालं बरं का. एवढं वेळ होतं चालू थांबलेलं, तर तेव्हा का नाही घेतलं तू? तो म्हणला मला पैसे वाचवायचे होते. म्हणजे किती रुपयाला असतं पेपर? 3-4 रुपयाला. मग त्यांनी काय माहीत नाही मला किती त्यांनी कमी दिले असं, फसवायचं होतं म्हणून. तर नाही, 1 रुपये दिले त्यांनी. 1 रुपयाचा होता पेपर बहुतेक, आणि त्यांनी दिले. आणि मग एवढा वेळ का तू नाही दिले म्हटलं, तर गाडी सुटली आता फुल स्पीडमध्ये बरं का. आणि त्यावेळी सांगतो की मी शाण आहे, मी काय वेळ आहे का एवढा वेळ बसायला उगीच. म्हणला जी नोट दिली ना मी, ती नकली होती. मग आधीच दिली असती तर आला असता परत रिटर्न करायला. मग ते वाईट वाटलं त्या बाजूच्याला ॲक्च्युली, की गरीबाला कशाला फसवायचं. आणि निघाली गाडी आणि त्यांनी काय केलं, पेपर उघडला तर पेपर पण शिळा होता. म्हणजे आजचा नव्हता. एवढं हुशार असते पेपरवाले पण, माहिती आहे का तुम्हाला. तुम्ही फसवायला गेला दुसऱ्याला तर तुम्हीच फसतात. म्हणून कोणाला आपल्या ज्ञानाचा गैरवापर करू नका, हे सांगायचं आहे. ज्ञानासाठी वापरा तर त्याचा उद्धार आहे. अन्यथा असं काहीतरी कपट करायला, कोणाला तरी फसवण्यासाठी वापरलं तर तेच ज्ञान नष्ट होणार. मैं ध्येय हूँ, श्रद्धेय हूँ, मैं ज्ञेय हूँ, मैं ज्ञान हूँ, बस एक न्यायक भाव हूँ, मैं स्वयं भगवान हूँ. ऐसा शुद्धात्मा और कोई नहीं, मैं ही हूँ. चैतन्य रूपी मार्तंड म्हणजे काय? सूर्य. चैतन्य रूपी सूर्य आहे मी. आनंदाचा कंद आहे. ज्ञानाचा घनपिंड आत्मा मीच आहे. मीच ध्यानाचा ध्येय आहे. श्रद्धानाचा श्रद्धेय आहे. परमज्ञानाचा ज्ञेय आहे. मात्र ज्ञेय ही नहीं, ज्ञान भी मैं ही हूँ.
बस मैं तो एक न्यायक भाव ही हूँ, अधिक क्या कहूँ मैं स्वयं भगवान हूँ. भगवान म्हणजे काय? भगवान म्हणजे काय? हां, भग म्हणजे ज्ञान, ज्ञानवान आहे तो, माहित आहे? भग म्हणजे ज्ञान, भगवान म्हणजे ज्ञानवान, ज्ञानाचा पिंडरूप जे आहे ते भगवान. ती चटई न पुरुषांनी घेतली आहे न स्त्रियांनी घेतली आहे. ते कोणासाठी ठेवली आहे? काढून टाक. ते बघ की असं ते लांब लांब सरकत जाणार. ओळखी तुझ्याकडे ती. इकडं बसा समोर. संवर भावना चालू आहे. हुकुमचंद भारिलजींचे भावना घेतोय त्याच्यामध्ये. संवर भावना दाखवली. काय संवर म्हणजे काय? कर्मांचं येणं थांबणं, ह्याला संवर म्हणलं. पण वास्तविक भाषेमध्ये काय? कर्मांमध्ये तर मी काय करू शकत नाही. मग संवर म्हणजे काय? सांगा चल. संवर केला का नाही 4 दिवसात? 4 नाही 3, हां 4 दिवसातच की. तू 4 दिवसाचं व्रत केलंय. मग संवर केला का? कशाचा संवर केला? किचनच्या जवळ जायचं नाही. हां असं का? 4 दिवस जेवलं म्हणजे 3 दिवस. म्हणजे तिथं कर्म येणं थांबणं म्हणजे आपण तर कर्मामध्ये काय करत नाही आहे. मग संवर करता म्हणजे काय करता हो? हां बोल की. काय करायचं बदल म्हणजे? शुद्धोपयोग हाच संवर आहे. म्हणजे काय केलं? तुमचा उपयोग आहे ना बाहेर चाललाय, त्या उपयोगाला तुम्ही आत घेतलं म्हणजेच बाहेरचं दार बंद झालं. एका वेळेस काय म्हणते ते वनवे असतंय ना, किंवा असं इथे एक झापड असते आपल्याकडे, काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं? बॉल असतात तुमच्या असं बाहेरचे बॉल सारखं म्हणा. तर ते एका वेळेस श्वास तर घेऊ शकता नाहीतर अन्य तर घेऊ शकता. एका वेळेस दोन्ही करायला गेला की सगळं बाहेर पडतंय. म्हणजे ठसका लागतंय काय, आत जाणार नाही. मग ते जसं वनवे एका वेळेस एकच काम करणार, तसं उपयोग सुद्धा एक तर बाहेर जाणार नाही तर आत येणार. एका वेळेस दोन्ही काम करू शकत नाही. नाही तर तुम्ही म्हणाल सगळं करतोय मी, जाणतोय, ऐकतोय, बघतोय, सगळं नाही करू शकत. म्हणजे तुम्ही बाहेरच आहे एवढं समजून घ्या. मग जेव्हा आपण बाहेरचा विषय जाणतोय त्यावेळेस तिथे तुम्हाला आत्मा दिसला नाही, आणि जेव्हा आत्मा दिसला त्यावेळेस बाहेरचे कुठलेही विकल्प नाही राहिले. मग शुद्धोपयोग जिथं प्रगट झाला तिथं संवर आहे. बाहेर कर्मांना तर आपण दूर करू शकत नाही. म्हणून काय सांगितली ती परिभाषा एकदा? संवर, निर्जरा आणि मोक्ष म्हणजे काय सांगितलं होतं सांगा? बहुतेक हुकुमचंद भारिलजींचंच आहे ते वक्तव्य. कशाला म्हणायचं? सांग समय. संवर, निर्जरा. निर्जरा म्हणजे काय रे? समयच आहे ना तो? सहाच आहे. हां समय दिसतच नाही विचार. हां हे थोरलंच वाटलं मला. आता धाकलं थोरलं झालंय. सांग समोर म्हणजे काय? कर्मांचं येणं रोखणं. निर्जरा म्हणजे माहिती आहे की? सांग. साहस कर भैया. निर्जरा म्हणजे काय? अचल. मग मोक्ष कशाला म्हणायचं? नंतरची स्टेप होय. मग काय म्हणायचं? क्रमाने कर्म निघून जाणे ह्याला म्हणायचं निर्जरा, आणि सर्व कर्मांचा नाश ह्याला म्हणायचं मोक्ष. तर ते कर्मांच्या भाषेमध्ये झालं. मग त्यांनी आपल्या परिणामांतून सांगितलं हे. संवर म्हणजे काय, निर्जरा म्हणजे काय, आणि मोक्ष म्हणजे काय सांगा? सगळं शुद्धोपयोग आहे माहिती आहे मला, पण तिथं ते डिफरन्स काढायचं आहे ना तुम्हाला. संवर कशाला म्हणलं? कशाला म्हणलं? शुद्धोपयोगाची उत्पत्ती त्याला म्हणायचं संवर. शुद्धोपयोगाची वृद्धी त्याला म्हणायचं निर्जरा. आणि काय लिहू इथं? शुद्धोपयोगाची पूर्णता त्याला म्हणायचं मोक्ष. असं बहुतेक ह्यांनीच दिलंय हुकुमचंद भारिलजींचंच. म्हणजे आपल्या परिणामातून बघायचंय. बाहेर कर्मातून आपण तर कर्मांचं काय करू शकत नाही. काय केलं कर्मांना सांग भैया 4 दिवसात? त्रास दिले की नाही कर्म? होय म्हणते. कर्म त्रास देणारे नसते. कोण कोणाला त्रास दिलं सांग?
तू मम्मीला किती त्रास दिला ते सांग. मला किती त्रास होतोय, मी व्रत करतोय, मला काय खायला नाही, मला इतका शरीरामध्ये वेदना व्हायला लागलेत, किती झाले वेदना सांग. आणि जेव्हा व्रत संयम करतो ना त्यावेळेस मुद्दाम हट्टून कर्मांचा उदय येत असतो, माहिती आहे का. निर्जला त्या समयाला काय म्हणायचं, उदिरणा म्हणतात त्याला, म्हणजे थोडंसं उदय रोज चालू असतो. भूक लागते की नाही रोज, त्यावेळेस ती कमी उदिरणा आहे, म्हणजे थोडा कर्मांचा उदय आहे समजून घे. पण जेव्हा व्रत उपास करतो ना त्यावेळेस थोडीशी काय म्हणायचं परिणामांची विशुद्धी, थोडंसं शुभोपयोग, तुम्ही जाणत असाल स्वतःला तर शुद्धोपयोग. जे काय जाणून आपण निर्जला करतो ना तेव्हा अधिक कर्मांची निर्जला सुरू होती आणि मग ते मुद्दाम अधिक फळ देतात. रोज पोटात दुखणार नाही तुमच्या, पण एकासनं करा की. जेवलाय की तुम्ही एकासनाला, पण तरीसुद्धा पोट दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं का, झोप येत नाही, अजून काय होतं. तुम्ही सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकायला पाहिजे. असे सगळे उदय यायला लागतात त्यावेळेस म्हटल्यावर आपण किती स्थिर राहतो, किती दृढ राहतो ह्याच्यावर आहे. त्या कर्मांना जर आपण उदय आला म्हणून त्याच्या आहारी गेलो, तसे आपले आता एकांचं ऐकलं की त्यांनी 10 दिवस काय एकासन केले होते आणि काय 10व्या दिवशी उपास असेल, वयस्कर होत्या आणि त्यांना 11व्या दिवशी मंदिरात पूजा झाली की चक्कर येऊन पडल्या आणि बेहोश झाल्या म्हणे. मग ते त्यांना नेलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, सलाईन लावलं वगैरे वगैरे. म्हणजे काय आयन्स कमी झाले असणार, सगळं शक्तिपात झाला असेल 10 दिवसामध्ये. आणि ते 11व्या दिवशी असं झालं म्हणल्यावर जे मोही लोक असतात ते काय बोलणार सांगा. तुम्ही बोलणार तर मोही म्हणणार तुम्हाला. बोले सोबत तरी पण बोला, तुम्ही मोही आहे माहिती आहे मला, मोहीन बोलतात. लोक काय म्हणणार, कशाला करायचं इतके उपास, किंवा बघा उपास केला म्हणून असं झालं, काय गरज होती का करायची. म्हणजे उदय तर येणार आहे, तुम्हाला निर्जला नाही करायची, जवळ साठवून ठेवायचे का कर्म. काय अचल कितवं वर्ष, 12वं 11वं होतोय. मग जिंकलं का सोडलं का रडत रडत केलं. का मम्मीच रडत होती तुझ्या मागं. कसं होणार. होय, परत नाही ना झाला त्रास. बघ असं कर्म हारतात आपल्या समोर, आपली परीक्षा बघतात आणि मग किती असती कर्मांची शक्ती जास्त नसती भैया, आपल्यात जास्त शक्ती आहे त्यांच्यापेक्षा. फक्त आपण थोडंसं करावं लागतं स्ट्रगल, नाहीतर तुम्हाला बाहेर पण किती स्ट्रगल करावं लागतंय. किती महेन म्हण सांग, भरपूर स्ट्रगल आहे त्यापेक्षा, धर्मामध्ये कमी आहे. म्हणून कशासाठी सांगत होते. तर संवर म्हणजे शुद्धोपयोग जिथं प्रगट झाला त्याला संवर म्हणलं. हे आतला आपली क्रिया आपण करू शकतोय, बाहेरचं कर्मांचं कार्य करू शकत नाही. होतंय तिथं बहिरंगामध्ये, जेव्हा शुद्धोपयोग प्रगट झाला त्यावेळेस बहिरंगामध्ये ते कर्म यायचे थांबले. पुढं त्या शुद्धोपयोगामध्ये तुम्ही दृढ झालात, आता पुन्हा पुन्हा तुम्ही असं अनुभूती करू लागला तर ती निर्जरा सुरू झाली. निर्जरा का करायची म्हणजे तुम्ही पाहिजे तर करत नसता, ते होत नसतं, ते व्हायचं तरच होणार, नाही तर होत नसतं. का करायची निर्जरा. मोक्षाला जायचंय. कसं जाणार. असे थोडे थोडे काढून टाकायचे. आज माझे 10 रुपये गेले, 15 रुपये गेले. असं काढून टाकू शकत असलं तर सगळेजण आज आत्ता या क्षणी मोक्षाला जातील. पण तुम्ही काय करताय माहिती आहे, 10 रुपये देताय पण 1000 रुपये काढत आहे कर्ज. काय झालं भैया, किती डेबिट किती क्रेडिट. बसा ना दुकानात. मग सांग भाऊ, कर्ज वाढलं का कमी झालं. वाढलं, मग कसं फेडायचं त्याला. म्हणजे तेवढा पुरुषार्थ करत नाही आपण. जितकं इन्कम करतोय ना तितकं एक्सपेंडिचर पाहिजे ना तुमचं. अशुभाला गोळा करतोय, भरपूर गोळा करतोय, आणि शुभामध्ये आणि शुद्धामध्ये किती उपयोग जातोय आपला. .नॉट किती लिहू 1%. जातो का मंदिरात स्वाध्यायाला. वाचतो का. काय वाचतो ते पुस्तक. नाव माहीतच नसणार तुला, मी सांगते. थांबा 1 मिनिट. सांग भैया स्वाध्याय काय करतो. अचल भक्तावर काय अर्थ वाचतो का. अर्थ येतो का आपल्याला. नाही असं नाही. एक अध्ययन कर की, पण त्याचा अर्थ समजून करण्यामध्ये भाव वासना एक आनंद असतो.
म्हणून म्हण त्याला नाही म्हणत नाही मी, पण एक तत्व समजायसारखं स्वाध्याय करायचा, ज्याच्यातून काहीतरी आपल्याला गेन व्हायला पाहिजे. काय माहिती आहे आपल्याला सांगा धर्माबद्दल, काय माहिती आहे प्रज्वल? पंचपरमेष्ठी माहिती आहेत, नमोकार मंत्र माहिती आहे, बास, आत्मा माहिती आहे, कर्म माहिती आहे, याच्या पुढे काय माहिती आहे आपल्याला? कसलं माहिती आहे ते धनद्रव्य? काय माहिती आहे साहस? जरा काहीतरी आपल्याला वाढवायला नको का? इतकी सुंदर आहे ना जिनवाणी, साधी साधी आहे बघ. की मी आत्ता पुस्तक घेऊन बसले, हे माताजींनी लिहिलेलं छोटं पुस्तक. हे माहीत नसेल, वाचलं नसेल तर वाचा की. याच्यामध्ये फक्त देवशास्त्र, गुरुच्या पूजेचा अर्थ दिलाय आणि ते जे 12 भावना आहेत ना, काय कुठलं ते म्हण, झुटे जग के सपने सारे, त्याचे अर्थ देऊन त्यांनी खुलासा केला. हे अशी पुस्तकं तरी वाचा, ह्याच्यातून आपल्याला भरपूर समजण्यासारखं आहे. एकांचा आज मला मेसेज आला होता, त्यांचा आला म्हणून मी काढलं पुस्तक हे वाचायला, बघायला बरं का. ॲक्च्युली नाही तर हे फार वर्षांपूर्वी वाचलेलं, आता काय हातच लावलं नाही. त्यांनी म्हणले मला ते वाचल्यावर असं इतका आनंद झाला म्हणले की 12 भावनांचं माताजींनी असं चित्ररूपाने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे ना, असं अजून त्यातून समजलं, अजून महिमा आली म्हणले. काय महाराजजी होते, काय माताजी होते, आणि त्यांनी आपल्याला एवढं चांगली देणगी दिली आहे. म्हणजे ते वाचल्याशिवाय थोडी आपल्याला काय कळणार आहे. त्यांनी इतके कष्ट करून ठेवलं लिहून आपल्यासाठी. असं वाटतं का, भाव वाटतात का आपल्याला की आपल्याला खरं वाचायला पाहिजे, हे समजायला पाहिजे सगळं. ठीक आहे, तुम्हाला आज वेळ देता येत नाही आहे, थोडंसं काढताय तुम्ही वेळ, पण भावना तर आहे का तशी तीव्र? मग खरं खरं सांग, खोटं सांग मग काय असं का, असं करा, त्याच्याशिवाय उद्धार नाही. चला पुढचं एक घेऊ कडवं. त्यांना तिथं भैया तिथं पुस्तक आहेत, घे ना, ते दाखव पुस्तक तुझं. 12 भावनांचं असं पुस्तक आहे छोटं, डाव्या साईडचं शेवटचं कप्प्यातलं. छोटी छोटी पुस्तकं आहेत ना एकत्र. ते झालं. मैं हूँ वही शुद्धात्मा चैतन्य का मार्तंड हूँ. त्याचा नंबर नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे पुस्तक, जावा घेऊन या. मिळालं का? हां, राहू दे, घे. घन, घन म्हणजे भरीव. जसं साखर आहे ना, ती साखर गोडीनी भरीव आहे, असं नाही की कुठंतरी आहे कुठंतरी नाही, मध्ये पोकळ आहे, असं नाही आहे. जसं ती भरीव आहे तसंच आत्मासुद्धा कसं आहे, ज्ञानाचा घनपिंड भरलेला आहे पूर्ण. मग म्हणून तुम्ही म्हणलं ना सिद्धांची मूर्ती कशी दाखवता हो, मग पोकळ असते का सिद्धांची मूर्ती? सिद्ध कसे आहेत? अशरीरी आहेत की, पण ते कसे आहेत वास्तविक? तुम्ही दाखवता त्याला असं ते पोकळी दाखवता, पण जो तो पोकळीमध्ये असणारा घन आहे ना, तोच ते सिद्ध आहेत. तुम्हाला सिद्ध त्याच्या आत बघायचे आहेत. तुम्ही त्या आकाराला बघताय ना, त्याच्या आत बघायचे आहेत सिद्ध. दिसले का? कुठे आहेत? मागची वस्तू दिसली. अरे आतली बघायची, सांगाय तू मागची बघ. असं उलट त्याच्यातून वर दिसायला पाहिजे, असं का? वर नाही, आत जायचंय. म्हणून म्हटलं की ते सिद्ध सुद्धा असे घनरूप आहेत. जसं आता तुमचं शरीर आतून पोकळ आहे, माहिती आहे का तुम्हाला? पोकळी आहे ना ती, जे काय भरलेलं आहे तरी सुद्धा असं ठोस नाही आहे, कुठेतरी पोकळी आहे म्हणून तर ते हवा फिरती, तुमचं सर्क्युलेशन होतंय वगैरे. जर भरीव असतं, घन असतं तर दगडच असता तुम्ही. पण तसे आत्मा तसं नाही आहे. आत्मा तर संपूर्ण प्रदेशात ज्ञान गच्च भरलेलं आहे, भरीव आहे. त्याला म्हणलं घनपिंड. म्हणून आत्मा कसा आहे? ज्ञानाचा घनपिंड आहे. पुढं समोर भावना आहे भैया. ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय म्हणायचं. पुढं श्रद्धेय म्हणजे विषय, बरोबर. श्रद्धा म्हणजे, श्रद्धेय म्हणजे तेच की, पण काय श्रद्धेय म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे काय? असं आहे का आपल्याला विश्वास आहे का? मी आत्मा आहे, मी अचल नाही, असा आहे का विश्वास? सांग बघू भैया, असं जोरात सांग बघू, ठासून. कुठं जाते बघू आवाज? आतपर्यंत जाते का बाहेर जाते? स्नेहा, कोण आहे तू? ओ का म्हणली? मी जीव आहे म्हणल्यावर ओ म्हणायला पाहिजे.
मी म्हणजे आत्मा आहे ह्याचा संस्कार करा स्वतःवर. झोपेतनं उठल्यावर अरे आत्म्या म्हणायला पाहिजे. एक जण पण उठायचं नाही असं ना. म्हणून स्वतःला आत्मा आहे हे आत्ता संस्कारित करा, तर ते मरतानापर्यंत राहतील आणि पुढच्या भवात तरी येतील ते संस्कार बरोबर. ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय. नक्की ज्ञेय आहे का ज्ञान आहे तुम्ही? ज्ञेय म्हणजे विषय झालं, ज्ञान म्हणजे साधन झालं. मग तुम्ही विषय आहे का साधन आहे? कसं? म्हणजे अभेद जेव्हा बघतो ना त्यावेळेस मीच माझा आहे काय म्हणायचं, मीच माझा, माझ्यापासून, माझ्याद्वारे, मला, हे सगळं दाखवलं जातं ना, अभिन्न षटकारक म्हणतात ते. तर म्हणून ज्ञेय पण मीच आहे, ज्ञान पण मीच आहे. न्याय एक भाव मी आहे आणि मीच भगवान आहे. भगवान म्हणजे काय सांगितलं? भग म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा पिंड आहे. पुढं यह जानना पहचानना ही ज्ञान है श्रद्धान है, केवल स्वयं की साधना आराधना ही ध्यान है. यह ज्ञान यह श्रद्धान बस, यह साधना आराधना बस, यही संवर तत्व है बस, यही संवर भावना. करा संतोष भैया. मी केली किती? तू सांगतानाच मी केली. मी एक न्याय भाव आहे आणि मीच भगवान आहे. मग भगवान म्हणजे ज्ञानवान. सांगा संतोष भैया. हे सगळे जाणणं पहिचान म्हणजे एक ज्ञान आहे, एक श्रद्धा आहे आणि केवळ स्वतःला स्वतःची साधना हीच आराधना, हेच ध्यान. साधना आणि आराधना म्हणजे काय फरक? साधना आणि आराधना कोण पोरी नाही आहेत बरं का. साधना म्हणजे काय, आराधना म्हणजे काय? आराधना म्हणजे हां, साधना म्हणजे दोन. सगळं एकच आहे रे भैया. साधना म्हणा, आराधना म्हणा, ध्यान म्हणा, तपस्या म्हणा, सगळं एकच आहे. जे आत्म्याला सिद्ध करणं ही साधना. आराध्य आत्मा, आराधना साधन, साध्य आत्मा, साधना ते त्याचं साधन असं. म्हणून साधना आणि आराधना हे ध्यानच आहे. पुढं नाही, अजून पुढं सांगायला लागले ते काय आहे ते. ज्ञान म्हणा, श्रद्धान म्हणा, साधना म्हणा, आराधना म्हणा, हेच संवर तत्व आहे. पुढं सांगितलंय ना पुढच्या वेळी. म्हणजे साधना म्हणा नाही तर आराधना म्हणा, ज्ञान, ध्यान, श्रद्धान, ह्यालाच संवर भावना म्हणला, ह्यालाच संवर तत्व म्हणलं. संवर तत्व आणि संवर भावना दोन वेगवेगळे का? वेगवेगळे का? संवर तत्व म्हणजे बया, ते पण संवर तत्व पण शुद्धोपयोगच आहे. संवर तत्व ही पर्याय घ्या ज्या समयामध्ये शुद्धोपयोग प्रगट झाला आणि वारंवार त्याचं अनुभवन चिंतन, ह्याला म्हणलं भावना. भावनाच म्हणलं ना, जिथं अनेक पर्यायांमध्ये आपण तशा रूपाने परिणमन करणं, ह्याला म्हणलं भावना. मग संवर तत्व प्रगट झालं तर तिथं संवर भावनेची सुरुवात होते. म्हणून ज्ञान, श्रद्धान, साधना, आराधना हेच संवर तत्व आहे आणि हीच संवर भावना आहे. पुढं इस झालं की 4 वेळेस. इस सत्य को पहचानते वे ही विवेकी धन्य है, ध्रुव धाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. शुद्धात्मा को जानना ही भावना का सार है, ध्रुव धाम की आराधना
आतापर्यंत सांगितलं ना 12 ओळींमध्ये, हेच सत्य आहे. जो ह्याला ओळखतो तोच धन्य आहे. ध्रुवधाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. दिसतात असे वेगळे कोणीतरी तपस्या करणारे, काय म्हणायचं, इतरांपेक्षा वेगळे जाणवेत येतात. का? कारण ते तप करतात तरी आनंदी असतात, उपास करतात तरी अचल आनंदी असतात. ते का? कारण त्यांना आत्मा मिळालेला असतो. नाहीतर असे तप करणारे लय आहेत बाहेर, पण ते अज्ञानी आहेत. इतकं आपल्याला समजलं का नाही, आपण उपास केल्यावर आपल्याला किती प्रतिकूलता असते शरीराची. मग असं भयंकर तप करणारे लोक आहेत, त्या हिमालयाच्या पहाडामध्ये म्हणले नग्न राहून सुद्धा तप करतात, पण आत्माच माहीत नाही त्यांना. काय उपयोग अशा तपाचं? मग असे आपण पण अनेक भवात तप केलेत, म्हणजे उगीच आहे सगळं आहार पाणी सोडून किती महिनोन वर्षानुवर्ष ते तपस्या करतात, पण काय त्याचं फळच नाही त्यांना. काय समजतंय का आपल्याला? आपण इतकं, मी एवढं 11 वर्ष मी तप करतोय, मग फळ काय सांग? 11व्या वर्षी, पहिल्या वर्षी, 11 वर्षापूर्वी पहिल्या वर्षी तप केलं तेव्हा काय भावना होती, आणि आत्ता तप करतोय आत्ता काय भावना आहे? डिफरन्स आपल्याला कळत आहे ना. तेव्हा केलं तेव्हा अज्ञानी होतो, आपलं सगळे करतायत म्हणल्यावर चला, आणि आता थोडंसं बहुतेक झालंय ज्ञान, हो ना? नाही भरपूर झालंय. तर ते ज्ञानपूर्वक तप केलं तर त्याचं आपल्याला आनंद भोगता येतो. पुढं, शुद्धात्मा को जान नाही भावना का सार है. शुद्धात्म्याला जाणणंच महत्वाचं आहे, तेच सगळ्या जिनवाणीचा सार आहे. म्हणून ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है. म्हणून स्वतःच्या आत्म्याला जाणा तर संवर प्रगट होणार. हो, जाणा. शुद्ध सिद्ध स्वरूपोहम ज्ञान घन पिंड स्वरूपोहम चैतन्य स्वरूपोहम भगवान स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहर.